अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत मोठी अपडेट समोर येते। दुसऱ्या प्रयत्नात झालेल्या लँडिंगच्या तपासावर आता भर दिला जाणार आहे। विमान अपघाताच्या 3 ते 4 प्रमुख गोष्टींचा तपास होणार आहे। विमानतळावरील दृश्यमानता, कमांड सिस्टीममधील त्रुटी, अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या प्रणालीत बिघाड अशा या पैलूंवर सखोल विश्लेषण होणार आहे। धावपट्टीवरील दृश्यमानता कमी असतानाही विमानानं लँडिंगचा प्रयत्न का केला, लँडिंगसाठी क्लिअर कमांड दिली गेली होती का, यावर सुद्धा तपास सुरू आहे। धावपट्टीवरील खराब दृश्यमानता असलेल्या परिस्थितीतही विमानानं लँडिंग करण्याचा प्रयत्न केला। अशा परिस्थितीत लँडिंगची नेमकी प्रक्रिया कशी होत होती, कुठे अडचणी आल्या हे बघितलं जाणार आहे। आणि अजित पवारांच्या या विमान अपघातानंतर आजही त्याच्या भोवतीचं संशयाचं धुकं मिटलेलं नाहीये, कारण आजही प्रश्न विचारले जात आहेत। खासदार, काही राजकारणी मंडळी तर थेट याच्या मागे काही घातपात झाला का किंवा बॉम्बलास्ट झाला होता का अशी सुद्धा शंका व्यक्त करतात। जयकुमार जाधव आमचे बारामतीतले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जयकुमार, प्रसन्न सर, जो आता विमान अपघात त्या दिवशी 28 जानेवारीला जो घडला, ज्यामध्ये दिवंगत उपमंत्री अजित पवारांचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केले जात होते, परंतु आपण बघतोय की आता चौकशी, अजून सखोल चौकशी त्यामध्ये केली जाणार आहे प्रसन्न सर, की जो विमान ज्यावेळेस लँडिंग करत होतं, विमान चालक असेल, पायलट असेल, पायलटांचा आणि एटीसीशी संपर्क कशा पद्धतीने झाला, त्यांचा संपर्क व्यवस्थित त्या ठिकाणी झाला होता का, आणि पहिल्या वेळेस जर ते लँड करत होते त्यावेळेस यशस्वी लँडिंग झालं नाही, त्यावेळेस त्यांना गो राऊंड असं ज्यावेळेस एटीसीने सांगितलं होतं हे देखील सांगण्यात आलं का, आणि त्यावेळेस त्यांनी ते राऊंड घेऊन आल्यानंतर विमान ज्यावेळेस परत दुसरं लँडिंग करत होतं त्यावेळेस त्यांना कोणकोणती त्रुटी झाली किंवा विमानामध्ये कोणता तांत्रिक बिघाड झाला होता का, कशामध्ये नेमके ही बिघाड झाला किंवा कशामुळे अपघात झाला, याची संपूर्ण सखोल चौकशी आता परत एकदा केली जाणार आहे, की नेमका त्या ठिकाणी बिघाड झाला होता, किंवा जे एटीसी सेंटर आहे बारामतीचं त्यामध्ये काय त्रुटी आहेत का, त्यांना जी विजिबिलिटी त्या ठिकाणी होती एअरपोर्टची, ती विजिबिलिटी त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी मिळत होती का, कारण की विजिबल नसल्याचं पायलटकडनं सांगण्यात आलं होतं की विजिबल नाहीये, परंतु एटीसी कडनं सांगितण्यात आलं होतं की 3000 मीटरपर्यंत काहीतरी विजिबिलिटी त्या ठिकाणी असल्याची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचते। परंतु आता या सगळ्या बाबींची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। कोणकोणत्या त्रुटी त्या ठिकाणी एअरपोर्टमध्ये आहेत किंवा विमानामध्ये आहेत, किंवा त्या ठिकाणी पायलटची त्या ठिकाणी चुकी होती का, याची संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद।